नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। गणपती स्तोत्र। श्री गणेशाय नमः। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणेशस्तोत्र संपूर्णम्। मारुति स्तोत्र। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरु मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करोनिया भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यू कपीकुळासी मंडणू
रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदासकृत संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणात चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणाला द्यावेत, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायजे, पाविजे चिंतिली लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी संपत शनिवारची. ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवी. लेकी सुनांसुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरीच ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे आहेत का पहा, थोडेसे काढ, दळून आण, त्याच्या भाकरी कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बर म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसं कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या. आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे कसं असं नाही झालं म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घरी शेतावर गेली. इकडे काय मौज झाली. शनिदेवानी मागच्यासारखं कुष्ठ्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आलं. मागच्यासारखं मला नाहू घाल माखू घाल म्हणून म्हटलं. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं? आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून मजजवळ काही नाही असं म्हणू लागली. देव म्हणाले, बरं, तर मग तुझजवळ असलं तर नाहीसं होईल असा शाप त्यांनी तिला दिला आणि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली.
हांडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरा घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला रागवलं. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढं 3रा शनिवार आला. ब्राह्मणाने 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपास पडला. मनात फार खिन्न झाले. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकल्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून गेले. इकडे शनिदेवानं काय केलं? गळीत कुष्ठ्यांचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर आली. हांडी मडकी पाहू लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे तिथे आले. सुनेला विचारू लागले, मुली आज तू काय केलंस? सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे. न्यायला तेल आहे. टाकळ्याची चोखणी आहे. आंघोळीला ऊन पाणी आहे. जेवायला बाजरीची भाकरी आहे. तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस? म्हणून जेव्हा तिला विचारलं, तिनं कुष्ठाची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वादही सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला? सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीत हिरे मोते दृष्टीस पडली. सुनेला दाखवली. ह्याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवायला बसला होता. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं 2ऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याला त्याचा राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपणास उपास पडला. पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शिवस्तुती. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोड तारी.
रवींदुदावा नलपूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी, ब्रह्मांडधीशा मदनांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीतगौतमीची, पंचानना विश्वनिवांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. वैराग्य योगी शिवशूलपाणी, सदा समाधी निजबोधवाणी, उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. उदार मेरू पतिशैलजेचा, श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा, दयानिधी जो गजचर्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरी सोमकांत, गंगाशिरी दोष महाविदारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळाहळे कंठ निळाची साजे, दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. श्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडामणी कोण आहे. उदास मूर्ती जटा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भूताधिनाथ अर्यंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा. राजा महेश बहुबाहुधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नंदीहराचा हरनंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश. सदाशिव व्यापक तापहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न. तो रुद्र विश्वंबर दक्ष भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. इच्छाहराची जग हे विशाळ, पाळी रचितो हरिब्रह्म गोळ. उमापती भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र. विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. प्रयागवेणी सकळाहराच्या, पदारविंदी वाहती हरीच्या. मंदाकिनी मंगल मोक्षकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कीर्तिहराची स्तुती बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना. एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता. अंकी उमाते गिरिरूपधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटी भानू. गौरीपती जो सदा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजकां सदैवा. अंती स्वहित सूचना विचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. विराम काळी विकळे शरीर, उदास चित्तीन धरीच धीर. चिंतामणे चिंतने चित्तहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुखावसाने सकळे सुखाची, दुःखावसाने टळती जगाची. देहावसाने धरणी थरारी,
तुझ वीण शंभो मज कोण तारी. अनुहत शब्द गगनी न माय, त्याचे निनादे भवशून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शांती स्वलीला वदनी विकासे, ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे. बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पितांबरे मंडित नाभिजाची, शोभा जडित वरी किंकिणींची. देव दत्त दुरितांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जीवा शिवांची जडली समाधी, विठला प्रपंची तुटली उपाधी. शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. निधान कुंभ भरला अभंग, पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग. गंभीर धीर सुरचक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार बिल्वे बकुले सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी. काशीपुरी भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जाई जुई चंपक पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती. प्रताप सूर्य शरचापधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनी विकासे. नेई सुपंथे भव पैलतीरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नागेश नामा सकळा जिव्हाळा, मना जपे रे शिवमंत्रमाळा. पंचानना ध्यान गुहा विहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. एकांती ये रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिव सौख्य नामी. शिणलो दयाळा बहुसाळ भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. योगाभ्यास नको व्रते मख नको, तीव्रे तपेती नको. काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टांश शंकू नको. ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इति शिवार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार.